लाखो महिलांना लाडकी बहिणीच्या माध्यमातून जर सख्खा भाऊ कोणी भेटला असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शिंदेसाहेब। एका क्लिकवर आपल्याला अशी बरीचशी कामं करता येईल। ती कामं मी लोकांच्या कल्पनेतून जे लोकांना पाहिजे ते कामं करण्यासाठी मी नक्की त्यांच्याबरोबर सतत राहील। नमस्कार, आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत। पालघरमध्ये येणाऱ्या काही तासांमध्येच आता निवडणुकांचा बिगुल गेल्या काही दिवसांपासून बकुल वाजला होता। येणाऱ्या काही तासांमध्येच आता नागरिक जे आहेत ते निवडणुकांच्या प्रक्रियेसाठी सामोरे जाणार आहेत। निवडणुकांचा कौल कोणाकडे लागतो यासोबतच आता निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची किती तयारी आहे आणि काय जोश आहे आपण जाणून घेऊया। आज आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरतजी आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तयारी काय आहे। सर, सतत जे आहे ते तयारीबद्दल तर विचार होतोय, परंतु त्याचबरोबर पालघरच्या विकासावर पण विचारणा होत आहे आणि विरोधक जे आहे ते सतत विकासावर बोट ठेवत आहेत। तुम्ही अनेक वर्ष सत्तेच्या एक पायरीवर आहात, त्याचबरोबर आता तुम्ही उमेदवार आहात नगराध्यक्षासाठी। काय सांगाल, कसा प्रवास आणि पालघरच्या विकासाबद्दल काय सांगाल? ज्यांना आता असं वाटतं की विकास झाला नाही ते विरोधक आहेत, त्यामुळे त्यांना वाटणारच की विकास झाला नाही। पण आम्ही केलंय, नंतरच लोकांकडे गेलेलो, कामं करून आम्ही लोकांकडे मतं मागायला गेलो। जसं आता तुम्ही म्हणालात की डेव्हलपमेंट होतं, इन्फ्रा येतंय बऱ्यापैकी पालघरमध्ये, पण पाण्याची टंचाईचा एक मुद्दा जो आहे पालघर जनतेला आज पण भेडसावतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? पाण्याच्या योजनेसाठी आम्ही आत्ताच आपल्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला 18 कोटी देऊन बरंच काळापासून ती जुनं झालेलं ती मशीन्स काढून आपण 350 हॉर्सपॉवरच्या मोटर्स काढून आपण आता 450 हॉर्सपॉवरचे 4 मोटर्स टाकल्यात। त्यामुळे लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे तिथे। बऱ्यापैकी ह्या स्कीममध्ये 26 गाव नळपाणी पुरवठा असल्याकारणाने त्या ग्रामपंचायत ह्याच्या स्कीममधले असल्याकारणाने ह्याच्यामध्ये 16 गावं अतिरिक्त गावं आहेत। त्या गावामधून फक्त आपली 8 गावं आपली वेगळी आहेत। ह्याच्यामध्ये पाण्याचा मुबलक आपल्याला जेव्हा आपण हे पंप नवीन टाकू, चालेलं आहे काम, ते आता लवकरच चालू होतील आणि लोकांना मुबलक पाणी मिळेल। सर, आधी पण तुम्ही एक पदावर होता विशिष्ट, त्यानंतर आता तुम्ही उमेदवार आहात, असं कोणतं काम आहे प्रायोरिटीवरती जे जिंकून आल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला करायचं आहे? लोकांसाठी जे एका क्लिकवर आपल्याला अशी बरीचशी कामं करता येईल, ती कामं मी लोकांच्या कल्पनेतून जे लोकांना पाहिजे ते कामं करण्यासाठी मी नक्की त्यांच्याबरोबर सतत राहील। तुमचा जो पालघरचा विभाग आहे त्याच्यामध्ये 20,000हून जास्त मतदार हा महिला मतदार आहे, तर महिलांसाठी काय विशेष करू इच्छिता पालघरमध्ये? महिलांसाठी बरंचसं काम मी करणार आहे। त्यासाठी महिलांना जे त्यांच्यासाठी कामं असतील ती मी करणार आहे। नक्की। संकेतजी, तुम्हाला विचारू इच्छिते, आता तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जी आहे ती पार पडत आहे, विविध मुद्दे समोर येत आहेत, तर काय सांगाल? आज जे आहे ते महिलांचं संबोधन देखील करण्यात आलं, काय सांगाल यामध्ये? बघा, या महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यामधील लाखो महिलांना लाडकी बहिणीच्या माध्यमातून जर सख्खा भाऊ कोणी भेटला असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शिंदेसाहेब। आणि पालघरचं तुम्ही जर बघितलं तर पालघर चेहरामरा बदलतो आहे। पालघर जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे गेल्या किमान 2-3 वर्षांपासून तर एवढं डेव्हलपमेंट सुरू आहे की कोणीही त्या विकासावर बोट ठेवू शकत नाही। हां, हे खरं आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये जी उपलब्धता आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, जसं आमच्या उत्तमजींनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी त्याच्या मान्यतेकरता गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पालघरकरता स्वतंत्र एक पाणी पुरवठा योजना जेणेकरून पाण्याची कुठली कमी भासणार नाही, हा एक तुमचा दृष्टिकोन असणार आहे की ती सर्वात मोठी प्रायोरिटी महिलांच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची आहे। तो आमचा दृष्टिकोन असेल। यासोबत जे न झालेले रस्ते असतील, विकास कामं असतील, रोजगार कसा निर्माण होईल। आपलं पालघर हे सांस्कृतिक शहर आहे, कला जोपासणारं शहर आहे। याकरता नाट्यगृहाची चांगल्या अद्ययावत नाट्यगृहाची निर्मिती हाही आम्ही आमच्या संकल्पपत्रामध्ये पालघर संघटनेवर ठेवलेला आहे। जी गोष्ट पूर्ण करू शकू ते देण्याचा प्रयत्न असणार आहे। आणि विशेष म्हणून नगर परिषदेचे जे मुख्य नेते आहेत म्हणजे आमचे शिंदेसाहेब, हे त्या खात्याचे नगरविकास मंत्री आहेत। त्यांनी गेल्या 2-3 वर्षांमध्ये जवळपास 250 कोटीच्या वर निधी ह्या पालघर शहराला दिला। त्यांचा पालघरवर खूप विशेष प्रेम हे पहिल्यापासून राहिलेलं आहे। आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांच्या काळापासून पालघर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे। आणि त्यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी जी सभा झाली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचे त्या पालघरकरांचे सर्वोत्तम उमेदवार आहेत, त्यांचं नाव आहे उत्तम घरत। यांना तुम्ही फक्त एक सहकार्य करा, पालघरला जे काही लागेल त्याला करता कुठल्याही गोष्टीची कमी आम्ही भासू देणार नाही, हा शब्दच ज्यांच्या अंतर्गत हे शहर येतं त्यांनीच दिल्यानंतर पालघरकरांना चिंता करण्याची काहीच गरज नाही। पालघरचा केवळ डेव्हलपमेंट हा शिवसेनेचा अजेंडा असेल आणि उत्तम घरत यांच्या नेतृत्वाखाली आमचे 30 शिलेदार कौन्सिलमधले नगरसेवक ते उत्तमपणे कारभार करतील आणि या पालघरला उत्तमोत्तम शहर करण्याकरता
केवळ जिल्ह्यात नाही महाराष्ट्राकरता प्रयत्न करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि तोच विश्वास पालघरकरांनी ठेवावा आणि आपलं मतरूपी दान उत्तम घरत त्यांना द्यावं हे मी आग्रहपूर्वक विनंती त्यांना करतो. कारण मतदार राजा हाच आमचा म्हणजे काम तारणहर्ता आहे आणि त्यांच्या मताचं दान आम्हाला कामाच्या माध्यमातून चुकवायचं आहे आणि ते संधी नक्कीच उत्तम घर त्यांना देतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे की आता महायुती जी आहे आता सध्या तुम्ही वेगवेगळी लढताय, भाजप वेगळी आहे आणि शिंदेगड वेगळं आहे आणि आताच भाजपचा एक व्हिडिओ पण व्हायरल होतोय की त्यांच्यामध्ये आपसी विरोध पाहायला मिळतोय, तर काही सांगाल त्याच्याबद्दल? काय बघा, आम्हाला कोणाच्या अंतर्गत भाजपाच्या बोलायचं नाही. महिलाचा सन्मान करणे आम्हाला साहेबांनी शिकवलं आणि एखादी महिला ज्या वेळेला अतिरेक होतो तेव्हा ती एका वेगळ्या भावनेतून बोलत असते, परंतु आम्हाला कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत बोलण्यामध्ये आमचा अधिकार नाही. आमची लढाई ही पालघरकरांची लढाई ही विकास अजून चांगला करण्याकरता आहे आणि तो अजून चांगला व्हावा. पालघर हे हुतात्म्यांचं शहर आहे. आमचा पाचबत्ती नाका हा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला आहे. तोही एक मुद्दा आमचा होता की त्यांचीही वेगळी वास्तू करण्याचा आमचा कन्सेप्ट आहे. जो प्रश्न तुम्ही आमच्या उत्तमजीने विचारला तर महिलांकरता काय, तर महिलांकरता एक खूप मोठं बहुउद्देशीय भवन, त्यांच्यातून रोजगार होईल, त्यांचं तिकडे प्रशिक्षण होईल, त्यांना तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील. हा कन्सेप्ट पण आमचा त्या दृष्टिकोनामध्ये आहे आणि आता त्यांना आम्ही तिकडे हात दिला होता. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालघर जिल्हा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आणि धर्मेंद्र आनंदीके साहेबांचा विचाराचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचे शिलेदार शिष्य हे आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि शिंदेसाहेब शिंदेसाहेबांचे जे शिष्य आहेत, जे दिघे साहेब आणि बाळासाहेबांचे पण शिष्य आहेत, तेच उत्तम घरत ही लढाई लढतायत आणि शिवसेना पालघरकरांच्या वतीने लढतायत. त्यांना स्वतःच्या स्वकेंद्रित लोकांना त्रास देण्याकरता उभं राहायचं नाहीये, तर त्रास सोडवण्याकरता उभं राहायचं आहे आणि तो त्रासातून आणि जे काही त्रास थोडेफार शिल्लक असतील या शहराच्या चांगल्या गोष्टींकरता निश्चितपणे करतील आणि पालघरचा विकास हाच आमचा पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा असेल. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की येणाऱ्या काही तासातच निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या प्रक्रिया पार पडणार, त्याच्यामध्ये जनतेचा कौल कोणाला जातोय पाहण्यासारखं असेल. परंतु जो शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला आहे पालघर जिल्हा, त्याच्यामध्ये आता शिवसेनेला किती कौल मिळतो पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.